कुंतीच्या वाणाविषयीची संपूर्ण माहिती। चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया। मकर संक्रांत झाल्यानंतर सुवासिनी बायकांसाठी एक उत्साहाची पर्वणी म्हणजे हळदी कुंकू। याच हळदी कुंकवाच्या निमित्ताने बायका एकमेकींच्या घरी जातात, हळदी कुंकवाचे देवाणघेवाण करतात आणि खूप सारे वाण लुटतात। जसजसे दिवस बदलत चालले आहे तसतसेच वाण देण्याची पद्धत किंवा मकर संक्रांत सेलिब्रेट करण्याची पद्धत बदलली आहे। परंतु या बदलत्या काळानुसार एक जे कुंतीचे वाण आहे ते अजूनही आहे तसेच चालू आहे। आज आपण याच वाणाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत। कुंतीचे वाण म्हणजे काय, नावातच सगळे काही आले। पूर्वापार चालत असलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीच्या प्रथा आणि परंपरा आपल्याला अखंड सौभाग्य लाभण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीत आर्य महिलांनी खूप मोठा त्याग केला असल्याचे आपल्याला दिसून येते। पुरातन काळापासूनच पती परमेश्वर मानला जातो आणि त्यांनाच उदंड आयुष्य लाभावे यासाठी हे व्रत केले जाते। असेच संक्रांतीच्या पर्व काळामध्ये कुंतीचे वाण देण्याची प्रथा आजपर्यंत चालू आहे। या वाणामध्ये काय काय दिले जाते आज हा डिटेल व्हिडिओ आपण पाहणार आहोत। त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे सौभाग्य अलंकार, त्याचबरोबरीने इतरही अलंकार व नाना प्रकारची फळे असतात। असे म्हटले जाते की वाण एका सवासणीनं दुसऱ्या सवासणीसाठी वाटल्यास तिचे सौभाग्य अबाधित राहते। त्याचबरोबर कुंतीच्या वाणाविषयी अजून एक भावना आहे, ती म्हणजे जन्मात येऊन एकदा तरी कुंतीचं वाण हे घ्यावंच लागतं। हे वाण आपण स्वतः देण्याची प्रथा चालू करू शकत नाही, परंतु हो जर तुम्हाला कोणी दिलं तर तुम्ही ते घ्यायचं आणि त्यानंतरनं त्याचं जे व्रत आहे ते करायचं असतं। हे वाण आपल्याला दुसऱ्याकडून मिळत असते, तर आपणही तीच परंपरा पुढे चालवत पुढच्या वर्षी येणाऱ्या संक्रांतीला खणासोबत या वाणाचीही पूजा करून ते इतर 5 जणींना द्यावं लागतं। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे वाण आहे ते 5 जणींना कोणाला द्यायचं हा प्रश्न असतो। तर त्यातलं पहिलं वाण जे असतं ते आपण स्वतःसाठी ठेवायचं असतं, दुसरं वाण हे तुळशीला द्यायचं असतं किंवा कुठल्याही एखाद्या देवीच्या मंदिरात जाऊन द्यायचं असतं, तिसरं वाण असतं ते जिने तुम्हाला आधी वाण दिलं असेल कुंतीचं तिला द्यायचं असतं आणि उरलेले 2 वाण असतील ते इतर नवीन 2 स्त्रियांना द्यायचं असतं। हे वाण आपल्याच घरातील जाऊबाई किंवा सासूबाई यांनाही दिलं तरी चालतं किंवा लांबचे नातेवाईक आत्पेष्ट यांना दिलं तरी चालतं, जेणेकरून ह्या वाणाचा जो काही प्रचार आणि प्रसार आहे तो असाच चालू राहील आणि ही साखळी आहे ती अशीच अखंड चालू राहील। ज्यांना नव्याने हे कुंतीचं वाण मिळालं आहे त्या पुढच्या वर्षी पुन्हा अशाच 5 जणींना देतील आणि अशा प्रकारे कुंतीचं वाण हे वाढत जाईल। साधं हळदी कुंकू असलं तरी पण आपण खूप सारी तयारी करतो। आता आपण पाहणार आहोत की कुंतीच्या वाणासाठी काय काय तयारी करावी लागते। कुंतीचे वाण म्हटले तर साग्र संगीत अशी त्या वाणाची पूजा करावी लागते। संक्रांतीच्या दिवशी खणासोबतच ठेवले जाते ते वाण। या वाणामध्ये काय काय असते हे पाहूयात। यामध्ये 1.25 किलो हळद, 1.25 किलो कुंकू, 1.25 किलो तीळ, 1.25 किलो गूळ, तसेच लाल सुपारी, खारीक, खोबरे, बदाम, नारळ, ओटीचे सर्व सामान किंवा कोरे वस्त्र, लाल रंगाची साडी, पितळाची निरंजन, फुलवात, हळदी कुंकवाचे पंचपाळे, पायात घालायचे जोडवे, काळ्या मनाची सर, काचेच्या हिरव्या बांगड्या व इतर सौंदर्य प्रसाधने जसं की पावडर असेल, त्याच्यानंतर लिपस्टिक असेल, टिकली असेल, अजून आरसा, कंगवा, मेहंदी असे खूप सारे साहित्य जे तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जमतील ते तुम्ही जमवायचे आहे। कुंतीच्या वाणाविषयी अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे या हाताने घ्यायचे आणि ह्या हाताने द्यायचे। याचा अर्थ असाच होतो की आज मी तुम्हाला देत आहे, उद्या ते माझे सव्वापट करून तुम्ही मला परत द्यायचे आहे आणि या प्रकारे सौभाग्याचे वाण लुटायचे आहे। त्यामुळे जिने कोणी तुम्हाला कुंतीचं वाण हे सर्वप्रथम दिलं असेल तिला वाण देताना तिने जेवढं दिलं आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्त किंवा एखादी तरी वस्तू जास्तीची ॲड करून तुम्हाला तिला द्यायची आहे। त्याचबरोबरीने तिळगुळाचे खूप सारे पदार्थही तुम्हाला कुंतीच्या वाणामध्ये ठेवायचे आहेत। जर हे पदार्थ तुमच्या हाताने घरी बनवलेले असतील तर ते अतिउत्तम। जेव्हा गांधारीने कुंती मातेला वाण दिले होते आणि ते वाण जेव्हा कुंती माता पुन्हा परत द्यायला गेली होती तेव्हा कुंती मातेने गांधारीला असे सांगितले होते की वाण हेच भाग्याचा अलंकार आहे, हे वाण दिल्या घेतल्याने सौभाग्य वाढते, पण यामध्ये कुठलीही स्पर्धा किंवा परमार्श नको, हे सढळ हाताने द्यायचे आहे आणि हसतमुखाने दिल्यावर स्वीकारायचे आहे, अंतःकरणातून हे करायला हवं।
त्यामुळेच जनसामान्यांनाही घेता आणि देता यावं यासाठी हे कुंतीचे वाण आहे आणि हे या नावाने ओळखले जाऊ लागले आणि तिथूनच ही प्रथा सुरू झाली. कुंती माता आणि गांधारीच्या या कथेवरनं जे आपण मागच्या एपिसोडमध्ये ऐकली होती, यावरनं आपण एक बोध नक्कीच घ्यायला हवाय. जरी तुम्हाला हे वाण तुमच्या घरातल्या घरात द्यायचं असेल, जाऊबाई असतील, नणंदबाई असतील, सासूबाई असतील, फक्त वाण देताना मनामध्ये ही भावना हवी आहे की मी सौभाग्याचा वाण लुटतीये, त्यामध्ये कुठलीही स्पर्धा नाही आहे किंवा माझा मोठेपणा नाही आहे किंवा समोरच्याचा कमीपणा नाही आहे. ह्या हेतूने जर तुम्ही वाण लुटलं तर नक्कीच त्या कुंतीच्या वाणाचा फायदा होईल. अशा प्रकारे ज्या वर्षी तुम्हाला कुंतीचा वाण मिळालं आहे ते पहिलं वर्ष, दुसऱ्या वर्षी तुम्ही ते वाण इतर सवाष्णींना 5 जणींना जे वाटणार आहात ते दुसरं वर्ष, आणि तिसऱ्या वर्षी तुम्ही जितक्या 5 किंवा 7 सवाष्णी बोलवणार आहात त्यात एखादी तरी सवाष्ण स्त्री ॲड करून तिसऱ्या वर्षी या व्रताचा उद्यापन करायचं आहे. अशा प्रकारे हे 3 वर्षाचं व्रत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की कुंतीचं वाण म्हणजे खूप सारे महागड्या गोष्टी घ्यावे लागतात किंवा खूप जास्तीचा खर्च होतोय, तर असं काहीच नाही आहे. जेवढी तुमची यथाशक्ती, जेवढं तुम्हाला जमणार आहे तुम्ही तेवढाच खर्च करा. परंतु जर तुम्हाला कोणी विचारलं की कुंतीचं वाण घेणार का, तर नाही म्हणू नका. कारण ज्या वेळेस आपण कुठलंही वाण लुटतो किंवा दान देतो तर देव आपल्याला जर आपण एकपट केलं तर त्याच्या 10 पट देत असतो. म्हणजे जर तुम्ही एका हाताने दान केलं तर तुम्हाला 10 हाताने भरभरून मिळतं. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस काय वाण लुटणार आहात त्यावेळेस फक्त चांगला भाव मनामध्ये ठेवा आणि तुम्हाला याचं चांगलं फळ मिळतंय की नाही याचा अनुभव नक्की घ्या. त्याचप्रमाणे कुंतीच्या वाणामध्ये जे काही 1.25 किलोचे जिन्नस वापरले जातात किंवा वस्तू वापरल्या जातात, हळद असेल, कुंकू असेल, तीळ असेल, गूळ असेल, तांदूळ असतील, तर त्या 1.25 किलो घेण्यामागचा अर्थ हाच असतो की त्याचे 5 भाग करायचे आहे. म्हणजे पावशेर 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 असे 5 भाग करायचे आहे आणि मग ते समप्रमाणात ज्यावेळेस आपण वाटणी करणार आहोत त्याचा प्रत्येकाचा एक हिस्सा प्रत्येकीच्या वाणामध्ये ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे आपण ज्या काही सौभाग्याचे अलंकार किंवा इतर अलंकार घेणार आहोत किंवा फळे घेणार आहोत, फुले घेणार आहोत, वेणी, गजरा, ते देखील प्रत्येकीला एक अशा पद्धतीने 5-5च्या हिशोबाने घ्यायचे आहे. मग त्यामध्ये हातरुमाला असतील, टिकलीचं पॉकेट असेल, जे काही तुम्हाला जमेल तितके, परंतु घेताना सगळं एकसारखं घ्यायचं आहे. त्यानंतर ओटीचं सामान जसं की खण, नारळ, त्यानंतर विड्याची पाने आणि त्याच्यामध्ये असणारे हळकुंड, बदाम, खारीक, खोबरे हे देखील प्रत्येकी एक किल ह्याच हिशोबाने घ्यायचे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निरंजन. जर तुम्ही वाणामध्ये तांब्याचं निरंजन दिलं तर ते सगळ्यात शुभ मानलं जातं. परंतु जरी तुम्हाला तांब्याचं किंवा पितळेचं निरंजन जमलं नाही तर तुम्ही स्टीलचं निरंजन तर नक्कीच घेऊ शकतात, जे बाजारात अगदी 10 रुपयांपासून उपलब्ध आहेत. परंतु दिवा हा द्यायचाच आहे, कारण आपण कुठलीही पूजा ज्यावेळेस करतो ती देवापर्यंत पोहोचवण्याची काम दिवा करत असतो. त्यामुळे निरंजन हे आपल्या वाणामध्ये असलंच पाहिजे. अशा प्रकारे मी तुम्हाला कुंतीच्या वाणाविषयी लागणाऱ्या संपूर्ण साहित्याची माहिती सांगितली. जरी तुम्हाला याबद्दल अजून काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.